मुलं शाळेत असली की घर शांत असतं आणि घरी आल्यानंतर नुसतं गोंगाट चालू असतं. तर नमस्कार, मी शुभांगी. स्वागत आहे तुमचं माझ्या न्यू ब्लॉगमध्ये. तुम्ही अजूनही माझ्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. मॅडम यांचा आहे पेपर. 2-3 दिवसापासून यांचे पेपर चालू आहेत. तर यांची रिव्हिजन घ्यायचं चालू आहे. पण मॅडम इतक्या नाटकी आहेत ना, त्यांना बळबळ बसावं लागतं अभ्यासाला, की बाई बस अभ्यास कर. आणि हे साहेब मध्ये मध्ये येतात डिस्टर्ब करायला. आणि कॅमेऱ्यामध्ये बघायची तर खूप भारी हौस. मम्मी काय करते नक्की कॅमेरामध्ये, खूप आवड आहे त्याला. आणि असा आमच्या मॅडमचा अभ्यास चालू आहे. आणि हा बघा कसा कॅमेऱ्यामध्ये वाकून वाकून बघतोय. आणि दीदीला वरून वॉर्निंग देतोय, दीदी अभ्यास कर. स्वतःला तर काय अभ्यास करा येत नाही आणि दीदीला सांगतोय अभ्यास कर म्हणून. चला आता ही संध्याकाळची तयारी चालू आहे. मुलांसाठी मी बटाटा शिजत घालते. मुलांना बटाट्याची भाजी खूप आवडते, तर मी त्यांच्यासाठी थोडी कमी तिखटाची भाजी मी बनवते. बटाटा शिजवून घेतला चांगला हाताला चटका बसला आहे. आता मस्त बटाट्याला मी फोडणी देते, कांदा वगैरे मिरची टाकून हळद वगैरे टाकून. आणि मस्त असा बटाटा बघा तुम्ही, मस्त असा बटाटा रेडी झाला आहे. बटाट्याची भाजी रेडी झाली. आणि त्यानंतर म्हटलं पीठ मळून घ्यावं चपातीसाठी. चपात्यासुद्धा करून झाल्या, भाकऱ्यासुद्धा थापून झाल्यात. आणि आत्ता वळायचं आहे भाजीकडे. मस्त आज भाजी बनवली वांग्याची. तर मस्त तेल कडकडीत तापून जिरं मोहरीची फोडणी, कढीपत्त्याची फोडणी आणि मस्त मसाला घातलेली वांगे तेलामध्ये फ्राय केले छानपैकी. आणि मस्त ते हलवून परतून घेतलं आणि मस्त रस्सा असा वांग्याचा रेडी झाला. आणि ते कढई ठेवून शेंगदाणे भाजायला टाकले. सासूबाई बोलल्या होत्या शेंगदाण्याचे लाडू करो, गावावरनं शेंगा आणल्या होत्या, तर त्या मस्त सोलून वगैरे दिल्या होत्या. आणि मस्त इथे भाजायला घेतले. तर ह्यांची मध्येच लुडबुड. मग काय चांगले शेंगदाणे भाजून घेतले आणि गरम आहेत म्हणून एका ताटामध्ये काढून घेतले. थंड झाल्यानंतर ते मिक्सरमध्ये काढून घेतले आणि आवडीनुसार त्यात गूळ टाकून ते व्यवस्थित बारीक करून त्याचे लाडू वळून घेतले. तर या लाडू खायला. आणि आजचा हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि अजून जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय.